नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी संपादित केल्या होत्या, आता त्या जर शिल्लक उरल्या असतील, प्रोजेक्टसाठी वापरल्यानंतर उर्वरित असतील, तर या जमिनी परत करण्याच्या अनुषंगाने एक परिपत्रक आहे, ते आपण बघूया. त्याला काउंटर करणारे एक परिपत्रक 2004 मध्ये आलं, ते काय बघूया. आणि आज कायदा काय म्हणतो ही माहिती बघूया. तर मित्र, आपल्याकडे जी धरणं आहेत त्याच्यासाठी जी जमीन संपादित झाली, ते संपादन करताना काय झालं की तुमचा गट समजा 5 एकरचा आहे. या धरण इरिगेशनवाल्यांना त्याच्यातली 2च एकर पाहिजे, पण यांनी संपादन करताना अख्ख्या 5 एकरच्या गटावर संपादन टाकलं आणि मग त्यांनी वापरली 2च एकर. उरलेली 3 एकर आजही तुमच्या ताब्यात आहे. याचा अर्थ ही जी 3 एकर जमीन आहे याच्यावर 7/12 जरी इरिगेशन डिपार्टमेंटचं नाव दिसलं तरी ताबा तुमचा आहे. म्हणजे ही शिल्लक जमीन आहे, उर्वरित जमीन आहे. या जमिनीचा धरणासाठी काही उपयोग नव्हता किंवा काही लोकांचं नंतर वाढीव संपादन केलं, त्याच्यामध्ये ज्या संपादनात जमिनी गरजेपेक्षा जास्त अख्ख्या गटावर पूर्ण संपादन टाकून 7/12 इरिगेशनच्या नावे केले. अशा केसमध्ये जी उर्वरित जमीन आहे, जी प्रोजेक्टसाठी वापरल्या गेली नाहीये, पब्लिक पर्पजसाठी वापरल्या गेली नाहीये, अशी उर्वरित जमीन ही शेतकऱ्याला परत द्यावी या संदर्भाने एक परिपत्रक आहे. ते अत्यंत महत्वाचं परिपत्रक आहे. त्या परिपत्रकाचं डिटेल आहे 10/10/1973 हे परिपत्रक आहे. काय म्हणतं परिपत्रक? सोप्या भाषेत असं म्हणतं की जर तुम्ही जमीन संपादित केली, प्रोजेक्टसाठी वापरली, त्याच्यानंतर जर जमीन उरलेली असेल तर ती मूळ शेतकऱ्याला परत द्या, त्याला रिग्रांट करून द्या आणि 7/12 त्याचं नाव चढण्यासाठी म्हणजे उर्वरित जमिनीसाठी तुम्ही प्रोसिडिंग करा, आदेश काढा. आणि या परिपत्रकाच्या आधारे बऱ्याच लोकांना जमिनी रिअलॉट म्हणा किंवा रिअलॉट चुकीचा शब्द आहे, रिग्रांट झाल्या, परत देण्यात आल्या. अशा प्रकारची परिस्थिती आहे. पण 2004 मध्ये एक याला विसंगत जाणारं परिपत्रक काढलं होतं. ते काढताना केरळच्या एका कोर्टाच्या निर्णयाचा किंवा केसचा सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा आधार घेण्यात आला होता. त्याच्यामुळे मधल्या पिरियडमध्ये गोंधळ होता की 73च्या परिपत्रकाला मानायचं की 4च्या परिपत्रकाला मानायचं. कारण 4चं परिपत्रक 73च्या परिपत्रकाला एक्झॅक्टली काउंटर करत होतं. पण 2013 मध्ये नवीन भूसंपादनाचा कायदा आला, कलम 101 मध्ये तरतूद आली आणि त्यांनी ज्या काही तरतुदी दिल्या त्या तरतुदी 2004च्या परिपत्रकाला नलिफाय करतात आणि 1973च्या जो परिपत्रक आहे, जो GR आहे, त्याच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदींना कन्फर्म करतात. त्याच्यामुळे मग आजचा एकूण सार काय आहे, तर जर शेतकऱ्याची जमीन संपादित झाली असेल, प्रोजेक्टसाठी वापरताना काही जमीन शिल्लक उरली असेल, तर ती जमीन तुम्ही परत घेऊ शकता. त्यासाठी 1973चं जे मी तुम्हाला सांगितलं ते परिपत्रक वापरू शकता आणि तुमची शिल्लक जमीन रिग्रांट करून घेऊ शकता किंवा परत मिळवू शकता, अशी ही तरतूद आहे. आता ही सगळी माहिती झाली की संपादनातील उर्वरित जमीन, शिल्लक जमीन तुम्ही कशी परत घ्यावी या अनुषंगाने. आता 2 सूचना नाही, आज 2 नाही, आज 3 सूचना. आपल्या नेहमीच्या 2 सूचना: थेट फोन करायचा नाही, अजिबात करायचा नाही. महत्वाची माहिती असेल तर दिलेल्या नंबरवर मेसेज टाका, ही पहिली सूचना. दुसरी सूचना, सल्ला मोफत नाही, त्यासाठी फीज लागू आहे. या व्यतिरिक्त आज वाढीव तिसरी सूचना ही आहे. हे जे परिपत्रक आणि बाकी डिटेल्स मी सांगितले आहेत त्याच्यासाठी तुम्हा लोकांचे भरपूर फोन येतात, भरपूर मेसेज येतात, मला एंगेज करतात. त्याच्यामुळे आज तिसरी सूचना आहे ती अशी आहे: परिपत्रक GR जजमेंटसाठी मला फोन करायचा नाही, मेसेज टाकायचा नाही. मी तुम्हाला कायदेशीर माहिती देऊन मदत करतोय एवढी पुरेशी आहे. मी तुम्हाला कागदपत्रांनी GR वाटप करत बसू शकत नाही, मला वेळ नसतो. तुम्ही तुमच्या लॉयरकडे जायचं, हे सगळे डिटेल्स तिकडे घ्यायचे. परिपत्रक पाहिजे असेल तर मला संपर्क करायचा नाही, तुमच्या लॉयरला सांगा, किंवा शासनाचा एक विभाग आहे त्यांना अर्ज देऊन परिपत्रक तिकडून मागून घ्यायचं. ही होती तिसरी सूचना आणि ही नीट पालन करायचं. खूपच महत्वाचं काम असेल तर तुम्ही मेसेज टाकू शकता, केसचे डिटेल घेऊ शकता. बाय.